Priti madam, can we begin with the program? सर 16 पार्टिसिपंट झाले आहेत. 5 मिनिटं वेट करूया, मग चालू करू. Okay. सर आपण चालू करूया. Am I audible to everyone? Yes, madam. Yes, madam. Okay. So let's begin with our validation. A very good morning to one and all. Respected Dr. C.G. Duthe sir, Director, UGC Human Resource Development Center, RTM Nagpur University, Nagpur, and all dear participants. I welcome you all to the virtual valedictory session of these 2 weeks refresher course in ICT applications and soft skills. Friends, we have started our journey 12 days back, and now we are at the end of this 2 weeks refresher course. In this refresher course, friends, we have focused basically on different aspects of ICT, e-content development, and a few lectures we have arranged on soft skill. And those soft skill aspect included personality development, interpersonal skills, communication skills, and others. As far as our ICT sessions were concerned, we have learned many of the e-content development softwares and a few LMS. In that, we have studied Google Classroom, and in the last 2 days, we have studied Moodle LMS. So our UGC HRDC Nagpur has tried our level best to give you 100% from our side. But now it's time to hear from you people regarding your feedback about this course. So I request any one of you, or willingly if you want to give the feedback, positive as well as negative feedback, whatever it may be. So please share your views regarding this course. Please. Hello. हाँ सर. Yeah, ma'am. I'm Dr. Rajesh Bobde. हाँ सर बोलिए. I'm Dr. Rajesh Bobde from, as a librarian, Dr. Shama Prasad Mukherjee Arts College, Shentur Janaghat, district Amravati. Madam, first of all, I thank you very much to HRDC Center Nagpur, and especially you, Dharmik Madam, as a coordinator, to giving me the opportunity to attend the such a nice workshop.
हॅलो मी ऑडिबल मॅम? Yes, sir. Yes, sir. Please continue. हा हा आणि खूप खूप छान छान गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत मॅडम. लर्निंग मॅनेजमेंट टूल्स, कंटेंट पण फार सुंदर होते आणि नंतर आपण जे OBS वगैरे आणि जे काही टूल्स शिकलोय, ओपन शॉट असेल किंवा कॅनवा असेल किंवा रेंडर फॉरेस्ट असेल, त्यांनी आम्हाला खूप मदत होईल. आणि LMS सिस्टीम जे आपण गुगल क्लासरूम आणि Moodle पण शिकलोय ते तर एकदम एक्सलंट आणि सगळे व्हिडिओज अगदी छान होते. आणि रिसोर्स पर्सन पण खूप सगळी जी लोक होती, नमिता देव मॅडम असतील किंवा लिंगे सर असतील, जे सिलेक्शन ऑफ रिसोर्स पर्सन जे होतं ते पण खूप छान होतं. आम्ही सगळ्यांनी सगळे सेशन खूप आनंदाने आणि म्हणजे रिअली अटेंड केले आणि अटेंटिव्ह होतो आम्ही सगळी लोक. ते तुम्हाला ते व्हॉट्सअप ग्रुपवरून पण दिसलं असेल. Yes. आणि नाहीतर मग जनरली काय होतं, व्हर्च्युअल मध्ये लोक मोबाईल इकडे तिकडे ठेवून देतात आणि आपल्या वर्किंग मध्ये असतात. तसं या रिफ्रेशर मध्ये झालं नाही आणि रिस्पॉन्सेस पण आणि चॅटिंग मध्ये पण खूप सगळे चांगले रिस्पॉन्सेस होते. त्यामुळे हा म्हणजे RC खूप सक्सेसफुल झाला. त्यासाठी स्पेशल थँक्स तुमचे. तुम्ही आम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी दिली. डायरेक्टर सरांचे पण, तुमचे पण खूप खूप थँक्यू. थँक्यू मॅम, थँक्यू. Thank you. Good. अजून कोणी आहे? Feedback, sir? हॅलो Yes, हा ma'am. मॅडम, Ma'am, हा, myself. विजय गायकवाड. हॅलो Yes, sir. Yes, sir. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, sir. हा UGC HRDC अंतर्गत नागपूर विद्यापीठा अंतर्गत हा जो 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट पर्यंत हा जो कोर्स आहे, हा कोर्स सुरुवातीला मी UGC HRDC चे डायरेक्टर यांचे आभार मानतो. तसेच तुमच्या विद्यापीठाचे कुलगुरू यांचे सुद्धा आभार मानतो. आणि विशेष म्हणजे इथे सर्वात जास्त योगदान जे आहे ते डॉक्टर प्रीती धार्मिक मॅडम, कोऑर्डिनेटर, यांचे मला मनापासून आमच्या पूर्ण पार्टिसिपेंटच्या वतीने खूप खूप आभार मानायचे. कारण कोणताही प्रॉब्लेम जरी असला, ग्रुपवर जरी एखादा मेसेज टाकला किंवा मॅडमला पर्सनल जरी टाकला की केव्हाही 24 तास मॅडम आमच्यासाठी उपलब्ध आहेत. आणि आतापर्यंत जवळपास मी UGC HRDC अंतर्गत शॉर्ट टर्म आणि रिफ्रेशर कोर्सेस केलेले आहेत, परंतु या कोर्स सारखा कोर्स आणि जे कोऑर्डिनेटर मॅडम आहेत यांच्यासारखे कोऑपरेशन किंवा सहकार्य हे मला आतापर्यंत कुठेही मिळेल नाही. म्हणजे एकदम अतिउत्कृष्टतेचा व्यवस्थापनाचा एक नमुना आहे. थँक्यू मॅडम. हॅलो, हाँ सर, बोलिए. गुड मॉर्निंग. गुड मी मॉर्निंग. डॉक्टर रमणराव देशमुख फ्रॉम शिवाजी लॉ कॉलेज परभणीहून बोलतोय. मॅडम, मी 2 वर्षापूर्वी या कोर्ससाठी अप्लाय केला होता, पण त्यावेळेला काही जमलं नव्हतं. आवाज येत नाही. हॅलो, हाँ सर, थोड़ा जोरात बोला. ओके मॅडम. मी 2019 मध्ये या कोर्ससाठी अप्लाय केलं होतं, पण त्यावेळेला काही झालं नसेल. तरी देखील आपण जो 1-1.5 वर्षानंतर देखील शॉर्टलिस्ट करून मला जो काही कोर्स करण्यासाठी अपॉर्च्युनिटी दिली त्याबद्दल मी HRDC नागपूर आणि सर्वांचा आभारी आहोत. या कोर्स बद्दल जर बोलायचं झालं तर हा जो कोर्स आहे, आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मीही यापूर्वी 4 ते 5 कोर्स केलेले आहेत. पण त्या 4-5 कोर्समध्ये दिल्लीला पण केला, हैदराबादला पण केला, पण सर्व कोर्समध्ये मला हा कोर्स खूप आवडलेला आहे. त्यामागची कारणं अशी आहेत की जे कोर्सचे कंटेंट आणि डिझाईन होतं ते खूप व्यवस्थित होतं, टायमिंग खूप छान होते. जे काही रिसोर्सेस पर्सन आलेले होते, रिसोर्सेस पर्सन्सने देखील खूप व्हॅल्युएबल गायडन्स आणि माहिती दिलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्सचे टायमिंग आणि जी पंक्च्युअलिटी आणि जे प्रॉम्प्टनेस आहे, जे स्पेसिफिकली कोऑर्डिनेटर मॅडम कडून ते बघण्याजोगं आहे. त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे आमचा फीडबॅक असेल किंवा आमची जे काही डिफिकल्टी क्युरीज असतील त्या मॅडमनी फोनवरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. थोडक्यात सांगायचं झालं, हा कोर्स खूप छान झाला आणि मॅडमनी तो खूप छान ऑर्गनाइज केला. त्याबद्दल आमच्या सर्व पार्टिसिपेंटच्या वतीने मी त्यांचे आणि HRDC नागपूरचे आभार मानतो. थँक्यू. थँक्यू सर. Ma'am, I wish to. Hello. हाँ सर, Ma'am, Hello. yes, ma'am. बोलिए. Should I start? सौदागर सर. Yes, ma'am. Yes, 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 ma'am. yes, please speak. Dr. CG Dethe, sir, Director, Human Resource Development Center, RTM Nagpur University, Nagpur. Respected Dr. Preeti Dharmik, ma'am, Coordinator of this refresher course in ICT and soft skills, and all my dear fellow participants of this refresher course. A very good morning to all of you.
On behalf of all participants, I, Dr. P.A. Saudagar from Bajaj College of Science, Wardha, express my sincere gratitude towards the university, Dr. Dethe sir and Dr. Dharmik ma'am for organizing and conducting this online refresher course very successfully. Today, after completion of this course, I can guarantee that every one of us from the participants have gained lot of things as an academic enrichment. The course was very properly designed. Its contents were having state-of-the-art topics and it was executed in a very disciplined manner. I think it would have not been an exaggeration if I say that for this, all credit goes to our coordinator, ma'am. She very wisely handled all the activities so that every participant can enjoy this learning, which is required in a multidisciplinary refresher course. The quality content uploaded on Moodle site were up to the mark, which helped us to improve our skills and to make us Atmanirbhar. Once again, I extend my sincere thanks to everyone at HRDC Nagpur for their sincere efforts and wish them a healthy and safe time and a very happy Independence Day to all of you in advance. Thank you so much, ma'am. Thank you so Thank you, much. sir, for your kind words. Thank you. Anyone else? Yes, madam. हाँ sir, बोलिए. Gender equality. Respected Dr. Dete sir, respected Priti Dharmik madam, and all my dear colleagues. First of all, I am very much thankful to HRDC, and especially Dete sir is right now here with all of us. Though we have missed him in the inaugural function, but right now he is with us. So that's a very great. Regarding the course content and feedback, everyone has given the excellent feedback, no doubt. I am also agreeing with all of them, but few things. But it is not necessary that everyone should say a good thing only. Okay. So obviously the point has been given that if you would like to give certain suggestion in order to improve, so of course by considering that fact only, I am giving this a suggestion. No doubt, even preparing a 10-minute video, it takes a lot of time. So madam has put a lot of time in preparing all those videos, and those videos are really excellent. Now coming to the negative side, I'm not talking negative side, it's a drawback of, you may call some online. Especially the thing, whenever you are recruiting certain resource person, make sure that they have a proper bandwidth connection, because it has been observed that they are using their mobile hotspot for delivering the lecture. That is not a good sign. Being a resource person, I am expecting that the resource person should have a proper bandwidth when you are making certain, giving a presentation in front of your audience. So that is the only one request that I would like to suggest from my side. And regarding the course content, really it was excellent. Again, very small thing. Instead of making a repetitive course content, like it might be possible, it might be possible from being a lecture from the computer background, I may consider it might be like something like that. There were 2 or 3 contents like they were repetitive, like when you are talking about OBS, Renomatic software, then OpenShoot software, all of them are what they are coming under the recording mode only. So we can, instead of making the repetitive, we can make it a single tool so that lecturer will get a master in that tool and they will be able to handle the other tool very easily. So that can be possible if you, from the next time, if you consider, madam, it. Yes, definitely. Actually, we Because, have to give exposure to all the tools. yeah, I know. Yes, I know. That's why I said being people from the Yes. computer, they will find it very easy. Actually, But from the other heterogeneous group is there, na sir? So other yeah, participants. that's right. That's why I'm saying And that out if of you make two, yeah. if you make them a perfect in any one of the tools, they will definitely learn the other tools very Yes. easily. But Because all, actually, for everyone, every tool is not an easy task. So yes, you expose yourself or other participant to all the tools, and then you decide whichever is easy for you, better and then for you them. proceed for that. That's why I have included as much as I can, and now That, it is that in your part what you have to do in future with those tools. So obviously. yes, That's why I said yes, being the heterogeneous people, obviously. yeah, But
we can master them in any one of the tools and they can learn later on themselves. Yes, yes. That was my idea. Okay. Yes. But anyway, it's a overall good presentation and a lot of support has been given by the madam from time to time. Whenever we ask certain question, either it's telephonic or it may be a WhatsApp group or personal, no issue. But she was always ready out with a smiley face and always so patience. It's very difficult to get such kind of personalities in today's world. Being so patient and sympathetic and systematically solve all our problems. So we are very much thankful to madam from all of us side. Thank you very much. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं आहे? हेलो मैम. हा सर बोलिए. Honorable Dr. Dete sir, respected Dr. Preeti Dharmik ma'am, and all my fellow colleagues. Am I audible, ma'am? येस सर. येस सर. Yeah. I am eternally grateful to both Dete sir and Preeti Dharmik ma'am. I especially want to extend my gratitude to Dr. Dharmik ma'am. Her teaching style, the course, the way she designed, all the things were absolutely fantastic. Moreover, she was very cooperative. She helped us a lot. And I just can't have more words to thank her. And entire UGC Nagpur Center, I am thankful to all of you. Thank you. थँक्यू. Hello, ma'am. हा लेडी पार्टिसिपेंट्स बोलता का? येस मॅम. हा हॅलो. हा हॅलो प्रीती मॅडम. कोण बोलताय हे नाव सांगा पहिले. मनोहर. जयशीला मनोहर. हा हॅलो मॅडम मी बोलते. हॅलो. हॅलो. डॉक्टर चौरे कोण बोलताय? हा 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 बोलू का? मुंबई सिटी. जयशीला मैडम आपका आवाज क्लियर नहीं आ रहा है. हेलो मॅम. हाँ हाँ बोलिए. थँक्यू सो मच. तुम्ही इतका छान कोर्स घेतलेला आहे. आम्हाला खूप आवडला आणि नागपूर युनिव्हर्सिटीने जे काही कोर्स घेतील आम्ही पार्टिसिपेट नक्कीच करू. प्रीती मॅम तुमचे व्हिडिओ जे आहेत ते सगळे छान होते. छान लँग्वेज यूज केली. खूप सोपे होते. एक रिक्वेस्ट आहे की ते व्हिडिओ आम्हाला पुन्हा पुन्हा बघायला मिळू देत. जर अडचण आली तर आम्हाला पुन्हा गायडन्स तुमचं हवं आहे. आणि प्रीती मॅम केस छान होते. तुम्ही ऑर्गनाइज छान केलं. युनिट टेस्ट आता जी फायनल होती ती पण खूप छान होती. सो थँक्यू सो मच प्रीती मॅम, नागपूर युनिव्हर्सिटी कोऑर्डिनेटर अँड फक्त रिक्वेस्ट आहे की आम्हाला पुन्हा ते व्हिडिओ बघायचे आहेत जर आम्हाला प्रॉब्लेम गेला तर. हो Please तेवढं ते व्हिडिओज ओपन आहेत तुमच्यासाठी. तुम्ही ते कधी पण फ्युचर मध्ये बघू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही कुठनं बोलताय मॅम? युनिव्हर्सिटी. SNDT मुंबई युनिव्हर्सिटी. ओके मॅम. ओके थँक्यू मॅम. थँक्यू सो मच मॅम. हॅलो. एनीवन? हा हॅलो मॅडम. येस मॅम बोला. हा नमस्कार सर्वांना माझा. सन्माननीय डॉक्टर देठे सर, डॉक्टर प्रीती मॅडम, उपस्थित सर्व पार्टिसिपेंट आणि HRDC ज्यांनी हे ऑर्गनाईज केला त्या सगळ्यांना माझा नमस्कार. विशेषत्वाने आज मी याच्यासाठी बोलत आहे की मला सगळ्यात पहिल्यांदा प्रीती मॅडम बद्दलच बोलायचं आहे. प्रीती मॅडमनी इतकं जास्त कोऑपरेट केलं की ज्याला कदाचित आपण कधीच विसरू शकत नाही. हा माझा 3रा कोर्स आहे HRDC कडनं मी केलेला. याच्यापूर्वी एक ओरिएंटेशन आणि रिफ्रेशर देखील गेला, परंतु त्यावेळेला प्रीती मॅडम तिथे जॉईन झालेल्या नव्हत्या. पण प्रीती मॅडमला मी मागील बऱ्याच वर्षापासून ओळखतो ॲज अ स्टुडंट असताना. मॅडम स्टुडंट असताना पासून तेव्हा बघितलेल्या प्रीती मॅडम आणि आज असलेल्या प्रीती मॅडम खरोखर खूप जास्त कोऑपरेटिव्ह नेचर. मी कधी विचार नव्हता केला की माझ्या कॉलेजचे एक स्टुडंट अशा प्रकारे इतक्या चांगल्या पदावर बसेल आणि उद्या चालून माझ्याच प्रोग्रामची कोऑर्डिनेटर असेल. त्यामुळे मॅडम धन्यवाद की मॅडमनी आतापर्यंत पार्टिसिपेंट्सनी आपल्याला जे सांगितलं ना की मॅडम खूप कोऑपरेटिव्ह आहेत. खूप चांगलं खरोखर इतकं कोऑपरेटिव्ह आहेत मॅडम की सांगू नाही शकत. आणि खूप चांगल्या प्रकारे मॅडम तुम्ही मॅनेज केलं आणि तुम्ही जे YouTube वरचे व्हिडिओ स्वतःचे बनवले ते अगदी इझी लँग्वेज मध्ये इव्हन पार्टिसिपेंट्सला तर कामातच आले. पण त्यासोबतच आमच्या लोकांची जी मुलं होती
त्यांना देखील ती बघता आली आणि त्यांना नवीन काही शिकता आलं आणि आमच्यासारख्या लोकांना देखील असं काही एक नवीन सॉफ्टवेअर किंवा मर्ज करायचे सॉफ्टवेअर तुमचे टॉपिक्स जे आहेत ते फार फार सुंदर असे होते आणि त्यासोबतच रिसोर्स पर्सन देखील फार चांगले तुम्ही आणि अप टू डेट टाइम मॅडम टाइमच्या फार जास्त पाबंद आहे हे लक्षात आलं आणि आपले पार्टिसिपेंट्स देखील फार चांगल्या प्रकारे सगळ्यांनी रिस्पॉन्स दिला हे देखील लक्षात आलं आणि असाइनमेंट करताना त्यांनी जरी तुम्हाला वेळ दिला की या विदिन टाइम मध्येच तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे परंतु मॅडमनी प्रत्येक वेळेला जर कोणाची काही क्वेरी असेल आणि कोणाचं काही रिक्वेस्ट असेल तर त्याला एक्सटेंड देखील केलेला आहे त्याच्यामुळे खूप सुंदरसा कोर्स सुंदरशी माहिती आणि खूप काही शिकायला मिळालं याबद्दल HRDCचे मॅडमचे देठे सरांचे सर्वांचे मी आभार मानते थँक्यू सो मच मॅडम थँक्यू मॅडम थँक्यू. हॅलो हॅलो. हॅलो मॅम मी प्रभा चिंचखेडे. हा मॅडम बोला. मॅडम सगळ्यात पहिले थँक्यू HRDC स्टाफ अकॅडमिक कॉलेज की तिथला स्टाफ तर खूपच छान आहे की तिथे कुठलीही अडचण घेऊन आलो तर पण निराश होऊन येत नाही. या कोर्स बद्दल बोलायचं झालं तर खूपच छान कोर्स झाला आणि मॅडम सगळ्यांनी जसं सांगितल्याप्रमाणे की आपण खूप मदत केली आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला समजावून सांगितली आणि कुठे अडचण आली तर तुम्ही आम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन केलं. तुमचे व्हिडिओ खरंच खूप सोप्या इंग्लिश मराठी हिंदी तिन्ही लँग्वेज मध्ये असल्यामुळे खूप छान वाटलं. फक्त एक रिक्वेस्ट अशी होती की हे सगळं शिकताना खूप आनंद तर झाला पण जसं आम्ही आता मराठी आणि हिंदी मिडियमना शिकवतो तर तो जो ती जी आमची अडचण येणार आहे आता येणाऱ्या काळात तर ती थोडी आमची लँग्वेज प्रॉब्लेम हा जर दूर करता आला विद्यार्थिनींच्या दृष्टीने तर खूप आनंद होईल. तर तो तुम्ही मला बोलल्या पण की आपण 8-15 दिवसात तुम्ही मला येऊन भेटा मी त्यावर मार्गदर्शन करेल. हे ऐकून तर खूपच आशा वाटली की आता आपला ही अडचण पण दूर होणार. त्यामुळे खूप खूप धन्यवाद स्टाफ अकॅडमिक कॉलेजचे आणि खूप खूप धन्यवाद मॅडम आपले की आपण खूप मस्त सगळ्यात चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलेले आहे आम्हाला. थँक्यू मॅम थँक्यू व्हेरी मच. Thank you very much all of you for feedback. And now at the outset, I request Dr. CG Dethe sir to please give your kind words and just summarize the course and give presidential address. So please. Good morning, all of you. I hope I am audible to every one of you. Yes, sir. Yes. Course coordinator Dr. Preeti Dharmik and dear all participants. At the outset, let me congratulate all of you for successfully completing this course, which is a refresher course on ICT and soft skill development. In fact, let me first of all apologize for not joining the inaugural program, which had a clash with another program, which was attended by His Excellency Governor of Maharashtra in one of the university programs. So I had to join there, and that's the reason that I could not join you at the inaugural session as such. Friends, after listening to your feedback, I am indeed excited that how can we, organize such an excellent program and it is liked by all the participants. It is indeed, lot of excitement for all of us, all the staffs of HRDC, RTM Nagpur University. To tell you, this was our first refresher course in online mode. And we did not have much of exposure to conducting online courses as such, and but our coordinator Dr. Preeti Dharmik has indeed taken a lot of efforts. She has designed, developed her videos in such a lucid fashion that it is understandable to almost all the participants across the spectrum of all attendees as such, because we cannot satisfy everyone's requirement, as Dr. Kishore was mentioning, that he being computer background person, maybe he has find some of the lectures repetitive, but
taken into consideration requirement of all the participants, I think Priti Madam has designed that way. Nevertheless, I would suggest the participants who are at advanced level can consider this as an building stone as such, and then they can develop their own courses. They can learn on their own few softwares, advanced softwares, and indeed can give suggestions to other participants as a peer learning, as we consider all the participants getting interacted with each other in one course when we generally conduct in face-to-face mode. And we also expect that there is a lot of peer learning happening. So this is how the participants who are at the advanced level indeed can guide the other participants to understand in a better fashion. I think taken into that spirit, I hope that Dr. Kishore indeed will take it positively and see to that how can he help the other participants of this particular group. I hope all the participants are in WhatsApp group, and therein Dr. Kishore can give some kind of advanced knowledge to all the participants as such. I'm indeed excited to see that few participants had joined quite earlier. Dr. Salame, Dr. Anant were there waiting for other participants to join on time. I really appreciate their sincere efforts to be on time, and one of the suggestion also given by Dr. Kishore is about the bandwidth of the resource persons. In fact, I would advise Dr. Priti Dharmik Madam to make sure that participant resource persons are indeed having enough bandwidth, or they can even come to the premises of HRDC Nagpur and can deliver from there if they have certain problems at their end. And so that it is really audible and give a good flavor of online program, online session as such, live session to all the participants. This is indeed a good suggestion, and will be taken care, I think, in future by our coordinator. Now, friends, about the ICT, that is a future. By now, I think you would have really appreciated that because of this pandemic and other problems, other kind of situation which is emerging for us, as we are party to higher education. I mean, we are the fraternity wherein we are dealing with higher education of India. And incidentally, it so happened that since last few years, online sessions or online teaching was taking primes. In fact, you might have witnessed that there have been some efforts by Government of India to launch a few courses on Swayam. And though Swayam was launched 2 years back, but people were little reluctant to go for development of courses on Swayam or to attain. Even students were not that excited to join the Swayam courses as such. But coincidentally, it so happened that by now everybody is required to develop the online courses. Everybody is required to undergo the online courses, learn in online mode. This is where we may say that there is great push to the online technology now has been given because of the emerging situation. And maybe it is a coincidence that now here onwards, that is a way forward, which I think for teaching learning process in online mode. Because already government was pushing this mode of teaching
and this situation really forced everyone of the component of higher education system as such to go in for online, and by whether you like it or do not like it, but then incidentally there is a new education policy also in place, which demands uh, you know a future ready teacher, a future ready teacher to handle the future students as such, who are techno savvy. And if we do not really adapt to the new ICT technology in teaching learning process, I think we will not justify the demands of the future students. So friends, it is of utmost importance, and this kind of course, which is ICT and soft skill development, has come to you at very right time. And the whatever knowledge you gained out of this course will really be useful to all of you, which is what I feel personally. And it will help you conducting your sessions, your online courses back at your workplace, and indeed you can reach to the expectations of your own students. This is where is a great value addition that has happened, I think, out of this ICT program. We must thank the coordinator, Dr. Preeti Dharmik. Uh, she has taken a lot of efforts and tried to give you a flavor of what is online teaching, what are the ways you should move forward in online teaching. She has given you some pointers for development of online courses. I think you all will have to assemble all those things together and see to it that how can you become a future ready teacher, a better teacher, a teacher reaching to the expectations of the future students. With these few words, I wish a very best to all of you. Wish happy 15th August, and hope that you will be in touch with us for anything, any query, any kind of difficulty you come across while you float your online course. We will be there to help you out. Uh, I wish once again all of you the very best. Thank you. Thank you very much. Thank you, sir. Thank you very much, sir. Thank you, sir, for Thank you, addressing sir. the gathering. Thank you very much. Friends, now it's time to propose formal vote of thanks. So, firstly, I would like to thank respected Dr. C.G. Dethe, sir. Sir, for your continuous support and guidance as well as motivation. I am very much thankful to you. I extend my heartfelt thanks to my colleague, Dr. Rekha Sharma, madam, administrative staff of UGC HRDC Nagpur. Special thanks to Mr. Kumbhare, sir, and Vaidya, sir, for their constant motivation and support. And all of you participants, you were very cooperative, and आपका cooperation नहीं रहता तो शायद ये कोर्स इतने एंड तक अच्छे से नहीं हो पाता. तो मैं सबके लिए बहुत ज़्यादा हार्टफेल थँक्स टू ऑल द पार्टिसिपंट्स. सगळ्यांचे खूप खूप आभार. मी सगळ्या लँग्वेजमध्ये बोलील कारण की मराठी, हिंदी, इंग्लिश सगळेच जण इथे आहेत. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. हॅव अ नाईस डे. थँक यू. Thank you, ma'am. Thank you. Thank you, ma'am. Thank you, ma'am. Thank you. थँक यू Thank मॅडम. you. ओके. सर्टिफिकेट खूप जैसे ही खूप आ आभार. जाता है, सर्टिफिकेट्स आपको स्पीड पोस्ट किए जाएंगे. जो लोग HRDC में आ सकते हैं, दे कैन कलेक्ट योर सर्टिफिकेट फ्रॉम HRDC Nagpur, and rest of the participants will get the certificate by registered post at your postal address. Okay. चालेल मॅडम. ठीक आहे ठीक आहे. Thank you Madam, very madam. much. Have a nice day. Madam, one हाँ question. सर. हाँ सर, बोलिए. Those who have submitted the relieving letter from the college, can they get a letter? Yes sir. Yes, I'll talk to the officials and I'll let you know accordingly. Okay, madam. Thank you. Okay. So scan copy, if they are getting a scan copy, I will give you the No, WhatsApp. no issue. No issue. No issue. No issue. Yes sir. Okay. Yes, ma'am. लेटर लागेल ना कॉलेजला Have you देण्याकरता कोर्स कम्प्लीशन. have you submitted your relieving letter? प्रभा मॅडम, लिव्हिंग लेटर सबमिट. रिलिव्हिंग लेटर सबमिट नव्हतं केलं. मग कॉलेजला कॉलेजला तुम्हाला सर्टिफिकेट जेव्हा मिळेल त्याची प्रिंटआउट तुम्ही देऊन द्याल, कारण की ज्यांनी रिलिव्हिंग आम्हाला दिलं आहे
त्यांनाच ऑफिस कडनं रिलिव्हिंग मिळेल. ओके जसं किशोर सरांनी सबमिट केलं आहे त्यांचं रिलिव्हिंग, तर त्यांना आमच्या ऑफिस कडनं रिलिव्हिंग दिलं जाईल. अच्छा मॅडम मी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेतलं आहे पण तुम्हाला पोस्ट नाही केलंय. चालेल सर, तुम्ही आता सेंड केलं तरी चालेल. ते आमच्या म्हणजे फ्युचर यूज साठी ते आम्हाला कामात पडेल आहे. व्हॉट्सअपला अटॅच करू मॅडम सॉफ्ट कॉपी. चालेल चालेल, काही हरकत नाही. थँक्यू मॅडम. ओके सर, ओके, गुड बाय ऑल ऑफ यू. हॅव अ गुड डे मॅडम. हॅव अ गुड डे. थँक्यू व्हेरी मच. ओके ओके, थँक्यू Thanks a lot, madam, for your kind cooperation. थँक्यू सर, थँक्यू. हॅलो. खूप आभार मॅडम. ओके ओके, थँक्यू. खूप धन्यवाद मॅडम. मनस्वी आभार. थैंक यू सर, एवरीवन थैंक यू. अपना व्हाट्सएप ग्रुप अपना ये चालू रहेगा. किसी को आगे भी डिफिकल्टीज आती है तो आप इस पे पूछ सकते हैं. सिर्फ रिलेवेंट मैसेज ही डालिएगा. गुड मॉर्निंग गुड नाईट वाले विशेष टाकू नका प्लीज. जे कामाचे मेसेजेस असतील तेच मेसेजेस टाकाल. ओके मॅडम. थँक्यू. ओके, गुड बाय. थँक्यू मॅडम. आणि फीस पण कन्सिडर केली त्याबद्दल पण थँक्यू. ओके सर, ओके, थँक्यू. गुड डे मॅम. ओके, बंद करूया मीटिंग आता. येस मॅम. ओके, हो मॅडम. ओके, बाय होय. बाय. Thank you.